हाय नमस्ते सर्वांना। तर चला आज आपण बनवूया तिळाचे लाडू, जेणेकरून आपल्याला शरीराला आवश्यक असतात तीळ। तिळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात, त्यामुळं पचनक्रिया आपली सुधारते आणि तिळाचे तेल आपण तर पाहतोच, हाडांच्या मजबूतीसाठी तिळाचे तेल हे फायदेशीर असते। तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, फायबर असते, पचनक्रिया सुधारते आणि शरीराला फारच उपयोगी असतात तीळ। तर चला आपण प्रथम हे मी पूर्ण तीळ जवळपास 1 किलोच्या आसपास तीळ आहेत, हे पूर्ण व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत आणि कमी गॅसवर हे 10 ते 15 मिनिटासाठी छान भाजायचे आहेत आणि खूप वेळ भाजायचे नाहीत। त्यातील कडसरपणा आपण पाहतो, कच्चे तीळ खाल्ल्यानंतर थोडे कडसर लागतात, फक्त कडसरपणा कमी व्हावा या पद्धतीने भाजायचे आहे। तर त्यासाठी मी खूप कमी गॅस केलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचे आहेत। फुल गॅसवर तीळ हे कधी भाजायचे नाही, एकच साईड करपल्या जाती आणि तीळ हे व्यवस्थित भाजल्या जात नाहीत। तिळाचे लाडू करताना कधी पण त्यामध्ये गुळच ॲड करायचा, साखर ॲड करायची नाही, कारण गुळामध्ये आपल्याला लोहयुक्त शरीराला आवश्यक असतो गूळ, आणि शुगरच्या पेशंटनी जरी गुळाचे हे लाडू खाल्ले तिळाचे तरीही एवढा काही प्रॉब्लेम होत नाही, चालतं। तर चला व्यवस्थित आपण हे तीळ भाजून घेऊयात। जास्तीत जास्त भाजायची नाही आहेत, फक्त व्यवस्थित खमंग वास सुटेपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजून घेतल्यानंतर आपण एका साईडला मोठं ताट ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी ते काढून घेतलेले आहेत, कारण ताटामध्ये पटकन थंड होतात। कढईमध्ये जर ठेवले तर वेळ लागतो आणि आपल्याला मग लाडू बनवायला अजून वेळ लागतो। तर इकडे आपले ताटातील तीळ हे पूर्ण व्यवस्थित थंड होईपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात। तर चला आता आपल्याला गूळ हा एकतर कशाने तरी कट करून घ्यायचा आहे, मोठ्या बत्ताईने असा चिरून घ्यायचा आहे, किंवा आपल्याकडं जर खलबत्त्यातला मोठा बत्ता किंवा ठोंब्या असेल तर त्यांनी आपल्याला ठेचून बारीक तुकडे करायचे आहेत। आणि गूळ मी तुम्हाला दाखवलेला आहे, हाच गूळ वापरायचा आहे, कारण मार्केटमध्ये आता 2-3 प्रकारचे गूळ येत आहेत। गुळाचा बुरा पण भेटतो आणि गुळाचं केमिकलयुक्त नुसता पांढरा आणि पिवळा या पद्धतीने खूप पाहायला छान या पद्धतीने पण गूळ भेटतो, परंतु हा जेवढा गूळ हा काळा असेल तेवढा ओरिजिनल गूळ असतो, केमिकलयुक्त नसतो तो। तर चला हा गूळ मी तुम्हाला काढून दाखवलेला आहे व्यवस्थित, आणि ताटामध्ये आपल्याला हा व्यवस्थित फोडून घ्यायचा आहे। 3 महिन्यांपर्यंत जर आपण तीळ हे 2 टाईम कच्चे तीळ, विशेष म्हणजे पांढरे तीळ हे 1-1 चमचा या पद्धतीने चावून बारीक खाल्ले तर शरीरातील कॅल्शियम आपले हे भरून निघण्यास मदत होते आणि हाडं हे आपले मजबूत होतात। तसं पाहिलं तर तीळ हे गरम प्रकृतीचे असतात, त्यामुळे तिळाचं सेवन हे जास्तीत जास्त थंडीमध्ये शरीरास जास्त फायदेशीर ठरते, आणि ज्यांचं कॅल्शियम हे कमी झालेलं आहे त्यांनी 2 चमचे इतर ऋतूतही खाण्यास काही हरकत नाही। तर पूर्ण आपला हा गूळ व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला, कारण मिक्सरमध्ये जर मोठा जाडसर गूळ टाकला तर आपले मिक्सरचे पाते हे खराब होऊ शकतात। तर या पद्धतीने मी पूर्ण गुळाचे खडे हे फोडून घेतलेले आहेत आणि मग आपल्याला व्यवस्थित मिक्सरमध्ये हे प्रमाणानुसार घेऊन बारीक बनवायचा आहे। गूळ हा जास्तीत जास्त वापरायचा नाही, मिडियमच वापरायचा, कारण जास्त गोड म्हटल्यानंतर तिळाचा इफेक्ट कमी होतो। तर पहा आपले लाडू हे तयार आहेत। व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पहा किती व्यवस्थित झालेले आहेत हे लाडू, आणि हाताला देखील तिळाचं तेल ऑइली हात झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही। तिळाचं एकदम बारीक केल्यामुळं तेल सुटेपर्यंत मिक्सर चालवला आहे। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।